नमस्कार, मी चारुशीला शिंदे आपल्या चॅनल चारू मिक्समध्ये तुमचे स्वागत करते। आज आपण पोटातली गॅस शमन करणारा आणि पाचक असा ज्याला अपचनाचा त्रास आहे त्याच्याकरता किंवा एरवी ही घरातला कोणताही माणूस हे जेवणानंतर खाऊ शकतो असं ओव्याचा, बडीशोपचा, तीळ, जवस याच्यापासून मुखवास बघणार आहोत किंवा याला आयुर्वेदिक मुखवास सुद्धा आपण म्हणू शकतो। तर त्याकरता लागणारं साहित्य बघून घेऊया। त्याच्याकरता मी ही वाटी घेतली आहे। तुम्ही आपल्या घरची कोणतीही वाटी, कोणतंही भांडं घेऊ शकता। तर ह्या वाटीचाच मी प्रमाण ठेवणार आहे। एक वाटी मी ओवा घेतला आहे। ज्या वाटीने मी ओवा घेतला होता त्याच वाटीने एक वाटी मी तीळ घेतले, त्याच वाटीने एक वाटी बडीशोप घेतली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी जवस घेतली आहे। हे बघा, आता हे सगळं साहित्य मी एकत्र करणार आहे। म्हणजे सम प्रमाणात आपल्याला सगळं साहित्य घ्यायचंय। हे सगळं साहित्य एकत्र केलं तुम्ही याच्यापेक्षा जास्त सुद्धा बनवू शकता, कमी सुद्धा बनवू शकता। आता याला एकत्र केल्यावर काय करायचंय ते बघूया। आता इथं ही दुसरी वाटी घेतली आहे, त्यात मी 1 टेबलस्पून आपलं साधं खायचं मीठ घेतलंय। तुम्ही कोणतंही मीठ घेऊ शकता, मी सेंधव मीठ वापरलंय। 1 टेबलस्पून हळद वापरली आहे। हळद ही माझी घरची आहे म्हणून मी 1 टेबलस्पून वापरली आहे। तुम्ही बाजारातली हळद वापरत असले तर त्याचा कलर चेक करा मुखवासचा आणि मग हळद वापरा, तुम्हाला जास्तीची सुद्धा लागू शकते। आता यामध्ये आपल्याला ज्या चमच्याने आपण मीठ आणि हळद घेतले त्याच चमच्याने आपण काळं मीठ घेऊया। तर मी इथं 2 चमचे काळं मीठ घेतलंय। हे माझं पावडर आहे, खडे असले तर तसं तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपण पाणी टाकून अर्धा कप यात पाणी घालूया आणि याची छान असं याला पाण्यात विरघळून घेऊया। हे बघा, अर्धा कप पाण्यात मी छान हे विरघळवतीये। हे बघा, हे छान विरघळलेलं आहे आणि याची छान पेस्ट झाली आहे। आता हे आपण थोडं थोडं ह्या मिश्रणावर घालूया। ओवा, तीळ, फ्लॅक्सीड, बडीशोप हे जे मिश्रण आपण केलंय तयार त्याच्यावर घालून अशा प्रकारे हाताने मिक्स करूया। हे सगळं याला छान लागायला पाहिजे। थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करायचं। मिक्स करताना याला तुम्ही हातानेच मिक्स करा, म्हणजे व्यवस्थित सगळं मिश्रण इथं ओवा, तीळ आणि बडीशोप याला लागतं। हाताने मिक्स नाही केलं, चमच्याने केलं तर ते कुठे लागतं आणि कुठे राहून जातं। हे बघा, सगळ्या पदार्थांना किंवा सगळ्या जिन्नसला हे किती छान मिश्रण लागलंय। आता हे कडक उन्हात तुम्ही वाळवू शकता, अर्धा पाऊण तासात हे वाळून जातं। किंवा तुम्हाला घाई असली तर असंच अगदी मंद आचेवर तुम्हाला हे भाजायला लागेल। तर आता मी हे उन्हात ठेवते, 1 तासभर उन्हात ठेवते, म्हणजे हे पाणी सगळं वाळून जाईल। हे बघा, तासभर हे उन्हात वाळवलंय, अशा प्रकारचं हे झालंय। आता याला मी मंद आचेवर थोडंसं भाजून घेणार आहे। इथं मी गॅसवर कढई ठेवली आहे। आता त्यात हे थोडं थोडं आपण भाजून घेऊया। थोडं थोडं भाजू शकता किंवा पूर्ण सुद्धा भाजू शकता। थोडं थोडं भाजलं तर लवकर लवकर बॅच भाजले जातात। जोपर्यंत तीळ आणि जवस तडतड फुटत नाही तोपर्यंत याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय। हे बघा, तुम्हाला तडतड आवाज येत असेल याच्यातून। हे आपलं छान भाजलं गेलंय। आता हे काढते आणि बाकीचं शिल्लक राहिलेलं असं छान भाजून घेते। हे बघा, सगळं भाजून
तयार आहे. याच्यात ओवा जे पोटातली गॅस घालवतं, अपचन असलं तर अपचन दूर करतं. बडीशोप मुखवातचं काम तर करतेच करते, परत बडीशोपने पोटातला वात कमी होतो, अपचन कमी होतं. फ्लॅक्सीडमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्या केसांना स्किनला तर चांगलेच असतात, पण त्याच्यात फायबर पण भरपूर असतात जे पचनात आपल्याला सहयोग करतात. परत तीळ, थंडीचे दिवस आहे तर तीळ तर खायलाच पाहिजे. तीळमध्ये असे काही इन्ग्रेडियंट आहे किंवा तिळामध्ये जे तेल आहे ते आपल्या हाडांकरता फार उपयोगी पडतं आणि तीळ पण आपल्या पचनात उपयोगी असते. तर आणि हळद तर अँटीबॅक्टेरियल जे रक्त शुद्ध करते. परत मीठ तर आपण चवीसाठी घातले आणि जे काळं मीठ आहे त्याच्यानेही पोटातला गॅस कमी होतो, अपचन कमी होतं. तर अशा प्रकारचा जो मुखवास मी घरी केला आहे किंवा तुम्ही औषधी ओवा म्हणू शकता, तर हा तुम्ही घरी करून बघा. अगदी सोप्या पद्धतीत केलेला आहे. घरी करून बघा. तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट्सद्वारे कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल. व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद.